नमस्कार. सुरुवातीलाच मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते की मी इंदापूरला 6 वाजता येणार होते. मला यायला 9:30 म्हणजे मी 3.5 तास आज उशीर आले. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते कारण का सकाळचे कार्यक्रम वेळेवर सुरू झाले. पुण्यामध्ये खडकवासला मध्ये इतका उशीर झाला. त्यानंतर दौंडला प्रत्येक गावामध्ये गाडी थांबवत आली. त्यानंतर इंदापूरला आल्यावर तीच परिस्थिती. नंतर पाऊस लागला तरी कार्यकर्ते 3-4 गावांमध्ये पावसात देखील तिथे उभे होते. म्हणजे मला असं वाटतंय की मी पहिल्यांदाच निवडून आले. कारण म्हणजे माझ्या अंगात काटा येतोय असा माहोल मी कधीच बारामती लोकसभा म्हणजे 3 वेळा लढलो, जिंकलो, आलो, आभार झाला. त्याच्यात पाऊस पण आला. पण एक गोष्ट पण आज सकाळपासून जो माहोल मी बघते कारण का इलेक्शनचा रिझल्ट लागला. मला वाटतं बरेच जण काउंटिंगला इथले गेले होते. तिकडे रात्री पाऊस पडला, मग कुणाच्या गाड्या नाही, बरंच काय काय झालं. काही लोकांना काही पहाटे आली आहेत इंदापूरला आणि गाड्या उशिरा निघाल्या. आणि रिझल्ट लागल्यापासून आजचा दिवस एक दिवस असा गेला नाही की इंदापूरमध्ये पाऊस नाही पडला. त्यामुळे फार मी त्याला सगळ्याला शुभ संकेत समजते. पण खरंच हे इलेक्शन वेगळं होतं आणि सगळ्यांनाच धाकधूक होती. पण मला एवढंच सांगायचंय की आपल्या 10 पैकी 8 सीट आल्या आहेत. आपली जर ती तुतारी आणि गडबड नसती ना तर आपली साताऱ्याची पण सीट 9वी लागली असती. कारण का साताऱ्यामध्ये 46,000 मतं ती त्या दुसऱ्या तुतारीला गेली, पिपाणीला. तर खरं आपल्या 9 सीट आल्या असत्या. पण ठीक आहे, आता 8 आल्या. आणि त्यानंतर माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे हात जोडून की आता हवेमध्ये नाही. लोकांनी आपल्याला एवढा मोठा आशीर्वाद दिलाय की मला बऱ्याच लोकांनी विचारलं की एवढा मोठा लीड मिळाल्यावर रिझल्टचा कसं वाटतंय. म्हटलं मला खरं तर हा रिझल्ट आणि एवढी मतं बघून मला टेन्शन आलंय. ते म्हणले इलेक्शन नंतर कसं टेन्शन. म्हटलं अहो एवढा मोठा रिझल्ट आल्यानंतर अर्थातच आपली जबाबदारी वाढली. त्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की फार वाहती जाऊ नका. लोकांनी आपल्याला खूप मोठा विश्वास दिलेला आहे. त्यामुळे पुढचे 5 वर्ष आपल्याला मोठी इलेक्शन्स लढायची आहेत. पहिलं येईल मला असं वाटतं कारखाना येईल का आपली विधानसभा येईल. भवानीनगर कारखाना आधी लागेल ना. त्याच्यामुळे आता आपल्याला पहिला भवानीनगर कारखाना लढायचा आहे आणि जिंकायचा आहे आणि ट्रॅकवर आणायचा आणि तो ट्रॅकवर आणायचा आहे. तुम्हाला आठवत असेल इथेनॉलच्या पॉलिसीवर फक्त एकच खासदार पार्लमेंटमध्ये बोलला. त्या खासदारचं नाव सुप्रिया सुळे. कोणीही बोललं नाही. तेव्हा एवढी पॉलिसी बदलली. 3,000 कोटी रुपयाचं नुकसान, 3,000 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या शेतकऱ्यांचं तेव्हा झालं. कारण का ह्या केंद्र सरकारने पॉलिसी चुकवली. त्यानंतर दुधाचा भाव. मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची की दुधाचा भाव शहरामध्ये 2 रुपयांनी वाढलाय आणि आपल्या गावामध्ये 2 रुपयांनी कमी झालाय. त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडत नाहीये. जो शेतकरी मला भेटतोय तो म्हणतोय ताई काहीतरी दुधाच्या भावासाठी करा. मी आजच महाराष्ट्र सरकारला मला वाटतं 50व्या वेळी असेल की विनंती केली आहे की दुधाचा भाव वाढवा शेतकऱ्यासाठी. तो जर वाढला नाही, मागे 5 रुपयाचं अनुदान त्यांनी सांगितलं होतं ते सगळ्यांना मिळालेलं नाही. तसं झालं तर पुढच्या 8 ते 10 दिवसात आपण सगळे दूध आणि कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. याच्यासाठी पूर्ण ताकदीने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायचं आहे. त्यामुळे मला विचाराल तर मला सगळे पत्रकार विचारतात काय तुम्हाला वाटतं. म्हटलं बेरोजगारी, महागाई, शेतीला भाव नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार
याला थकून लोकांनी आपल्याला मत केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी फार मोठी राहिली. आणि आपल्याला माहिती आहे या इलेक्शनमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. मी ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी विचार करत होते की बापरे, या सगळ्या गोष्टीला 11 महिने झालेत. 11 महिन्यात काय काय पाहिलंय आपण सगळ्यांनी, आणि शेवटच्या 2 महिन्यात तर काय विचारू नका. मला तर वाटतंय की काही वर्षांनी आपण एक टीव्ही सिरियल काढू बारामती नावाची. जशी मिर्जापूर झाली ना त्याच्याहून तुफान आपली चालेल. कारण का म्हणजे मला कधी कधी खरंच वाटत नाही की काय काय झालं बघा ना. आणि मला कसं झालंय. आणि बरं झालं ताई इथे उभ्या आहेत. ताई मला आठवतंय मी जेव्हा जेव्हा प्रचाराला यायच्या गाडीत माझ्या शेजारी बसून म्हणायच्या की ताई मला ते लोक भेटतात ना माझी चेष्टा करतात की तुमचं काय होणारच नाही, तुम्हाला मतच मिळणार नाही. मी त्यांना म्हणायची काय नको, लढायचं ठरलं ना हारेंगे जीतेंगे मरेंगे लेकिन लढेंगे जरूर. आणि तुम्ही बघा इंदापूरकरांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त आपल्या पत्रात मतदान झालंय. त्याबद्दल मी सगळ्या तमाम बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इंदापूरकरांच्या समोर नतमस्तक होऊन मनपूर्वक आभार मानते की म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कुणाच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी होऊ शकतात. या टीव्ही सिरियल सिनेमात होत्या त्या गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या. सकाळी उठायचे एक संध्याकाळपर्यंत काहीतरी बदल झालेला असायचा. आणि बारामतीचे काही लोक इथे बसलेत, मला अजून आठवतं त्यांनी कुणाला सांगितलं आता तू बूथवर काम करायचं, तो गायब. मग ते म्हणायचे अरे काय झालं, तो गायब कुठे गेला. नाही तो गेला. कुठे गेला, आता तुम्हाला माहितीये काय मॉडेल होतं, झालं मग आता दुसरा शोधा. मग पहिला महिना गेल्यावर आम्ही बारामतीमध्ये बूथ कमिटी सिक्रेट ठेवली. आम्ही कुणाला सांगतच नव्हतं बूथ कमिटी कोण आहे. आणि मग जयंत पाटील मला फोन करून विचारते बूथ कमिटीची नावं द्या, बूथ कमिटी. अहो म्हटलं असं चाललंय. ते म्हणलं कसलं सिक्रेट, आम्हाला नावं पाठवा, तुम्ही काम करत आहे. म्हणलं अहो जयंतराव आम्ही नाव दिलं की ते जाते दुसरीकडे. किती उदाहरणं झाली विचार. सगळ्या बसले तिकडे 3 बारामतीचे. म्हणजे गंमत जम्मत. आता गंमत वाटते पण त्यावेळेस आम्ही पूर्ण बनवली बूथ कमिटी आणि ती सिक्रेट ठेवली. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सांगितलंच नाही आमच्या बूथ कमिटीत कोण आहे. आणि अनेक तालुक्यांमध्ये लोकांना असं वाटलं की आपल्याला बूथ कमिटीला बूथला माणूसच मिळणार नाही, आपलं बूथच लागणार नाही. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना बारामती लोकसभा मतदारसंघातला एक बूथ असा नव्हता जिथे आपला बूथ आला. आणि एक नाही अनेक बूथवर 10 लोक होते. काही ठिकाणी दमदाटी पण झाली आणि काय फॉर्म कमी पडले. म्हणजे अजून वाचते तर अजून लोक गेले असते. पण खूप गमती जमतीचं इलेक्शन झालं. अनेक अनुभव चांगले वाईट आणि इसी को लाईफ कहते. खूप शिकायला मिळालं. पण मला असं वाटतं जो प्रेम आणि विश्वास एकाच माणसाला गॅरंटी होती की म्हणजे मी मगाशी मारुद्र पाटील आणि सगळ्यांना गाडीत एकच गोष्ट सांगत होते, सर तुम्हालाही आपण गाडीत होता वकील साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की एकाच माणसाला हा लोकसभा मतदारसंघ कळतो. त्या माणसाचं नाव शरद पवार. कारण आपल्या विरोधात तर काय मत होतं ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांना किती. आणि मलाही धाकधूक असायची कारण का पत्रकारांना भेटलं ना की पत्रकार म्हणायचे ताई तुमची सीट ना कधी सर्वेमध्ये अशी दाखवते कधी सर्वेमध्ये अशी दाखवते. 4 सर्वे निवडून येणार म्हणत होता, 2 सर्वे नाही येणार म्हणत होते. आणि मग जे हिशोब करायचे त्या हिशोबमध्ये तर आपण 2 लाखनी मायनसच होतो. आणि मला आठवतं तुम्ही मला सांगितलं तर मी लिहून देतो 30,000 25चे 30,000च्या. यांना म्हणायचं हो तुम्ही जरा फार हवेमध्ये चाललाय, 30,000 फार होतंय. आपल्या बरोबर सगळे महत्वाचे नेते सिगून गेले, आपणच सगळे तुम्ही 1.5 लाख म्हणला होता पण मी काय विश्वास ठेवला होता. हो मी ओव्हरच बोलत होता. हे मला बोलले होते 1.5 लाखाची सीट येणार. म्हटलं हो की कुठल्या हवेमध्ये बसलेला आहात तुम्ही. पण खरंच आहे की हा मतदारसंघ म्हणजे माझे भाऊ श्रीनिवास पवार आणि मी, मला आठवतोय तो पहिला दिवस जेव्हा हे सगळा निर्णय घेतला. श्रीनिवास दादा म्हणतो कसं काय व्हायचं का आपलं. म्हणलं अभि लढना तो पडेगा, लढेंगे देखेंगे क्या होगा. आणि मला अजून तो दिवस आठवतोय की श्रीनिवास दादा आणि मी अनेक ठिकाणी, मी तालुक्याचं नाव सांगणार नाही, अनेक घरांमध्ये गेलो आणि ते घरातले लोक आम्हाला हात जोडून म्हणायचे प्लीज तुम्ही येऊ नका.
आम्हाला अडचण होईल आणि दरवाजा बंद केलाय. आमच्या तोंडावर त्या लोकांनी बंद केला आणि आम्हाला इतकं वाईट वाटलं. पण तेव्हा दरवाजा बंद केला, पण जेव्हा बटन दाबायची वेळ आली त्या बूथवर भरभरून आम्हाला मतं त्यांनी दिली. त्यामुळे ती सगळी दहशत असेल, ते वातावरण असेल, मलाही खूप दुःख वाटतं की आपल्यासारख्या मतदारसंघामध्ये जी दहशत त्या काळात होती त्याला कुठेतरी मला असं वाटतं आपण उत्तर दिलेलं नाहीये, त्याला मतदारांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ही लोकशाही टिकवण्यासाठी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं, त्या संविधानाचा मान सन्मान कोणी केला असेल तर या देशातल्या नागरिकांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपण किती चर्चा व्यासपीठावर न केली तरी सबसे बडी ताकद वो वोटर है. त्याच्यामुळे त्या सगळ्या मतदारांचं आपण मनापासून अभिवादन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे की हा संघर्षाचा काळ होता. या गोष्टीची जाणीव आहे की अनेक लोकांनी खूप संघर्ष माझ्यासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी झेलला. लोकांना फोन आले, एका तालुक्यामध्ये तर व्हॉट्सअप स्टॅटसला आमचे फोटो टाकले तरी त्यांना घरी फोन जायचा, काय स्टॅटसवर कशाला फोटो टाकलाय. आणि मग ते बिचारे लोक, काही लोक म्हणायचे नाही आमच्या मुलांनी टाकलाय, यांनी टाकलाय, त्यांनी टाकलाय. काही लोक डिलीट करायचे आणि आम्हाला फोन करून सांगायचे हो आम्हाला जरा अडचण होते, आम्ही डिलीट करतोय. पण ठीक आहे, आता जे झालं गेलं गंगेला व्हायलं. माझी सगळ्यांना विनंती आहे की कधी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलंय, सगळ्यांचा मान सन्मान करा. जे झालं त्याच्याबद्दल आज नंतर आपण कोणीही काही बोलायचं नाही. आज आपल्याकडे ते कधी भेटले तर हात जोडून रामकृष्ण हरी म्हणून त्यांच्या सगळ्यांचा मान सन्मान हा आपण ठेवलाच पाहिजे. त्याचबरोबर कुणालाही कधी मदत लागली तर आपण त्यांची मदत केली पाहिजे. कुठल्याही मदतीमध्ये राजकारण कधीही आणायचं नाही. आदरणीय पवार साहेबांनी कधीही राजकारण आणि मताचं गल्लत कधी केली नाही. लाईट विशेष नाही, लाईट पाणी अशा ज्या गोष्टी आल्या, ही दुर्दैव आहे की इथपर्यंत चर्चा गेली. पण मी तुम्हाला विश्वास देते की ह्या भागामध्ये कुठलीही गोष्ट, न निधी, न वीज, न पाणी, हे कधी सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, मी तुम्हाला कमी पडू देणार नाही हा शब्द मला तुम्हाला. कारण का पाणी किंवा वीज ही वैयक्तिक कोणाची नसते, ही देश देतं, सरकार देतात. आणि सरकारची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही सत्तेत असताना त्या शेवटच्या माणसाला मदत करण्यासाठी तुम्ही सरकारमध्ये असता. आणि त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीच्या इलेक्शनमध्ये जी भाषणं झाली त्याची अजिबात चिंता करू नका. बरेच लोक मला इथे येताना म्हणाले बाजूनी उभे राहा. मी आधी निवडून यायच्या म्हणजे पार्लमेंट इलेक्शनमध्येही तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज पुन्हा सांगते की जर कुणावर मतदान कमी त्या भागात झालं म्हणून कधीही किंवा कोणीही तुम्हाला राजकीय त्रास दिला तर ढाल बनून सुप्रिया सुळे तुमच्या बाजूनी तुमच्या समोर उभी राहील. हा शब्द मी तुम्हाला देते. कारण काही गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्याकडून ते होणार नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की कदाचित एका वेळेस एका घरात आपण सगळ्यांनी काम केलं, काही कटुता काही झाली असेल, पण आपल्याकडून ती कटुता पूर्णपणे आज ज्यांच्या मनात काही झालं असेल, माझ्या तर मनात कॅम्पेनमध्ये पण होती. मी प्रचार करताना पण कधी मनातही आणलं नाही की हे तिकडचे आपले नाही, असं काही नाही. आपण लोकांची सेवा करण्यासाठी हे इलेक्शन लढलोय. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, काळ, हे 4 महत्वाच्या मुद्द्यांवर आपण काम केलं पाहिजे. उद्या पण मी स्वतः आणि रोहित दादा, आम्ही दोघं, रोहित आणि मी, बारामती आणि पुरंदरचा दौरा करणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या मला वाटतं 12, 13, 14 आदरणीय पवार साहेब इंदापूरला येणार. कधी येणार आहेत? 12ला, 12 तारखेला आदरणीय पवार साहेब इंदापूर तालुक्यात येणार आहेत आणि 13, 14 बारामती या संपूर्ण भागाचा दुष्काळी दौरा त्यांनी 2-4 दिवसाचा काढलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. आणि जी परिस्थिती आहे, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत सरकारकडून उपाययोजना होत नाहीयेत. पण आपण सगळे ताकदीने दुष्काळातून तुम्हाला कसा दिलासा मिळेल ह्याच्यासाठी काम करू. आपण सगळ्यांनी प्रचंड काम गेल्या 2 महिन्यात आपली तुतारी पोचवण्यासाठीही केलंय. त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानते, कौतुक करते की आज लहान लहान मुलं पण मला भेटली की मला हात करून म्हणतात ताई रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
त्याच्यामुळे हा सगळं जे संपूर्ण यंत्रणा जी ह्या इलेक्शनमध्ये चालली ही फक्त आणि फक्त संघटनेच्या जीवावर चालली. आणि माझी दोन्ही अध्यक्षांना विनंती राहील, शहरातल्या आणि ग्रामीणच्या, की एक नवीन सिस्टम मी माझ्या ऑफिसमध्ये लावणार आहे की आज नंतर, म्हणजे तुमचा सन्मान होईलच संघटना म्हणून, पण आज नंतर आपल्या ऑफिसमध्ये कामासाठी कुठलाही दार किंवा प्रतिष्ठित किंवा कोणी आला तरी, आणि त्याच्याच बरोबरीने बूथ कमिटीवाला आला तर बूथ कमिटीच्या माणसाचं काम पहिलं होईल, त्याच्यानंतर तुमचं होईल. आणि विकास कामाचा निधी टाकताना तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की बूथवर जो माणूस बसला त्याच्याशी चर्चा करूनच विकास कामं आज नंतर दिली जातात. कुठलाही निधी आज नंतर फक्त आम्ही मिळून ठरवणार नाही. बूथ कमिटीचा व्यक्ती याच्यासाठी तो केंद्रबिंदू ठेवूनच या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा इथून पुढे विकास होईल. त्याच्यामुळे आपली संघटनेला ताकद, मग वरती काही हालचाल झाली तर काही प्रॉब्लेम येत नाही. कारण का, हे कुणाच्या जीवावर मी जिंकलेले आहे ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्या आणि बूथनी जे कष्ट केले त्याच्यामुळे मी इलेक्शन जिंकले. ही तुमच्या सगळ्यांचं यश आहे. त्याच्यामुळे आता तयारी करा. बँक, कारखाना, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, जिसको जो लढना है लढेंगे. आणि बरीच इकडे तिकडे आहे, त्याच्यामुळे मैदान सबके लिए खुला है और खाली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना तिकिटा मिळणार, सगळ्यांना सगळं वेकंट आहे आता आपल्याकडे. त्याच्यामुळे शून्यातून विश्व उभं करू. तुम्ही विचार करा की आदरणीय पवार साहेब हे किती 83 वर्षाचे आहेत. 83 वर्षाचा माणूस जर 10 सीट लढवून 8 निवडून आणू शकतो खासदार, तर आपण काय तालुक्यात नाही करू शकत? एवढं ती ताकद आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कामाला लागा. पुन्हा सांगते, यशामध्ये वाहून जाऊ नका. आता आपल्याला वाटेल अरे 8 खासदार आले, सगळी चलती आपलीच आहे. नो नो नो, चलती आपली नाहीये. हे मोठं जबाबदारीचं काम आहे. फार म्हणजे 30 खासदार महाविकास आघाडीचे आले. 30 म्हणजे 18 उलट वाटत होतं. सगळ्या चॅनलवर बघितलं तर त्यांना 30 आणि आपल्याला 18. आता बरोबर उलट झाले. म्हणजे तुम्ही विचार करा की मतदारामध्ये केवढी मोठी ताकद आहे. या देशात जर बदल घडवायचा असेल, पण कोणी घडवत नाही, तो माणूस जो एक मताचा राजा आहे ना, त्याची ही मोठी ताकद आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी, आज मला यायला खूप उशीर झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पाऊसही पडतोय, त्यामुळे फार उशीर न करता 10 वाजता आपण कार्यक्रम संपवायला पाहिजे नियम कायद्याप्रमाणे. पण पुढच्या आठवड्यात मी 2-4 तारखा दिलेल्या आहेत. त्याच्यात सगळ्यांसाठी एक मोठा गेट टुगेदर आपण करूया. मी तालुका अध्यक्षांना 3-4 तारखा दिल्या. तुमच्या सगळ्यांच्या सोयीनी दिवस द्या. आपण किती तुम्ही ठरवा सगळे. आणि 9 तारखेला आणि 10 तारखेला आपली सभा आहे. पक्षाचा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25वा वर्धापन दिन आहे. तो नगरमध्ये होणार आहे. निलेश लंकेंचा खूप आग्रह आहे. आपण आधी मुंबईत घेणार होतो, पण लंके साहेब, निलेश लंकेंचा खूप आग्रह असल्यामुळे आपण नगरला ती सभा घेतोय. मोठ्या संख्येने निलेश दादाचा कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांनी या. पुन्हा एकदा आपण जी साथ दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.